24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित. पासवर्ड श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आठवड्याच्या शेअर बाजारामधल्या घडामोडी, महत्त्वाची क्षेत्र आणि कंपन्यांची कामगिरी तसंच शेअर बाजार विषयक महत्त्वाची संकल्पना आपण या कार्यक्रमातून दर आठवड्याला देत असतो. आमचे शेअर बाजार विषयक तज्ज्ञ राजेश तांबे देखील आपल्याला या बुलेटिनमध्ये मार्गदर्शन करत असतात. तुम्ही तुमच्या शंका किंवा प्रश्न थेट त्यांना विचारू शकता. तेव्हा डायल करा आमचा टोल फ्री क्रमांक 1800-221010 आणि आपण यानंतर आता पहिल्यांदा नजर टाकूयात सरत्या आठवड्यामधल्या शेअर बाजारातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर. आर्थिक सुधारणांची पावलं उचलली असली तरीही क्रेडिट रेटिंग सुधारण्यात भारताला वाव असल्याचा निष्कर्ष ग्लोबल क्रेडिट एजन्सीजनं नोंदवल्यामुळे सरत्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मंदीचं वातावरण होतं. भारताच्या आर्थिक वाढीविषयी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं वर्तवलेल्या असमाधानकारक अंदाजाचाही बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला. आठवड्यामधल्या 5 दिवसांपैकी 3 दिवस बाजारात घसरण पाहायला मिळाली. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 8 ऑक्टोबरला युरोझोन कर्ज चिंतेचा प्रभाव बाजारावरती होता. सोमवारी तब्बल 230 अंशांची घट दिसून आली. मंगळवारी 9 ऑक्टोबरला मात्र बाजार 84 अंशांनी वधारला होता. नव्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल असं अमेरिकेच्या अर्थसचिवांनी सांगितल्यानंतर मात्र मंगळवारी बाजार वधारला. भारताला क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारण्यास अधिक वाव असल्याचं S&Pनं बुधवारी सांगितल्यानंतर बुधवारी 10 ऑक्टोबरला बाजारात 162 अंशांची घट दिसून आली. मात्र गुरुवारी 11 ऑक्टोबरला बाजारानं पुन्हा एकदा उसळी घेतली. परदेशी फंडांनी भारतीय शेअर्सची खरेदी सुरूच ठेवल्यामुळे गुरुवारी बाजार 173 अंशांनी वधारला होता. मात्र शुक्रवारी 12 ऑक्टोबरला बाजार पुन्हा घसरला. युरोपियन स्टॉक्स घसरल्यानं शुक्रवारी बाजार 130 अंशांनी घसरला. आणि यानंतर आता आपण नजर टाकणार आहोत विविध सेक्टर्स आणि कंपन्यांच्या कामगिरीवर. मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख 13 सेक्टर्सपैकी 4 सेक्टर्समध्ये तेजी तर 9 सेक्टर्समध्ये मंदी होती. कन्झ्युमर ड्युरेबल्स, FMCG, हेल्थ केअर आणि मेटल सेक्टर्स वधारले होते. तर ऑटो, बँका, कॅपिटल गुड्स, IT अँड ऑइल तसंच गॅस, पॉवर, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, रिअलिटी सेक्टर्स हे घसरले होते. आपण पहिल्यांदा IT सेक्टरवर नजर टाकूया. तर बघा, या ताज्या तिमाही अहवालामध्ये महसूल आणि मिळकतीबाबत घटीची शक्यता नोंदवल्यानं इन्फोसिसचे स्टॉक्स वधारले होते. विप्रो आणि TCSच्या स्टॉक्समध्ये देखील घट दिसून आली. आणि आता वळूयात आपण बँकांच्या स्टॉक्सकडे. नफ्यात वाढ झाल्यामुळे HDFC बँकेचे स्टॉक्स वधारले होते. तर होम लोनचं फ्लोटिंग रेट कमी केल्यामुळे ICICI बँकेचे स्टॉक्स घसरले होते. S&Pनं SBIचं क्रेडिट रेटिंग उतरत असल्याचा निष्कर्ष नोंदवल्यामुळे SBIचे स्टॉक्स वधारले होते. चांगल्या परतीच्या पावसामुळे FMCG स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. हिंदुस्तान युनिलिव्हर आणि ITC या प्रमुख FMCG कंपन्यांनी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये उच्चांकाची नोंद केली. सरत्या आठवड्यात जवळजवळ सर्वच ऑटो स्टॉक्स घसरले होते. महिंद्रा, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, बजाज आणि हिरो या प्रमुख ऑटो स्टॉक्समध्ये घट पाहायला मिळाली. सेन्सेक्स पॅकच्या प्रमुख 30 कंपन्यांपैकी 22 स्टॉक्स घसरले होते तर फक्त 8 स्टॉक्स वधारले होते. सेन्सेक्स पॅकच्या घसरणाऱ्या कंपन्यांच्या यादीत भेल अव्वल स्थानी होती. सन फार्मा आणि टाटा स्टीलचे स्टॉक्स वधारले होते तर रिलायन्सचे स्टॉक्स घसरले होते. यानंतर आपण समजावून घेऊयात शेअर बाजारामधली महत्त्वाची संकल्पना. तर दर आठवड्याला शेअर बाजार विषयक एक मूलभूत आणि महत्त्वाची संकल्पना आपल्याला समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. या आठवड्यामध्ये आपण सेलिंग शॉर्ट ही संकल्पना पाहणार आहोत. एखाद्या शेअरची मालकी नसताना भविष्यात त्याच्या किमती घसरण्याचा अंदाज बांधून त्या शेअरची बाजारातली विक्री म्हणजेच सेलिंग शॉर्ट. घसरणाऱ्या शेअर बाजारातल्या सध्याच्या किंवा प्रचलित किमतीहून कमी होत जाणाऱ्या किमतीवरती नफा कमावणं शॉर्ट सेलिंगमध्ये अंतर्भूत असतं. सेलिंग शॉर्ट प्रकारच्या व्यवहारामध्ये एखाद्या शेअरची किंमत भविष्यात पडेल याचा आगाऊ अंदाज गुंतवणूकदारांकडून बांधला जातो. त्यानुसार त्या शेअरच्या प्रचलित किंवा सध्याच्या किमतीनुसार त्या शेअरची विक्री ऑर्डर बाजारात ठेवली जाते. पूर्व अंदाजानुसार शेअरची किंमत पडल्यानंतर त्या शेअरची खरेदी केली जाते आणि गुंतवणूकदाराला विक्री आणि खरेदीच्या फरकाइतका नफा कमावता येतो. एका उदाहरणानुसार ही संकल्पना आपण अधिक समजावून घेऊया. ABC कंपनीचे स्टॉक्स भविष्यामध्ये घसरतील याचा अंदाज गुंतवणूकदार आगाऊ बांधतो. त्यानुसार ABC कंपनीच्या 2000 शेअर्सची बाजारातली प्रचलित किमतीची विक्री ऑर्डर तो बाजारात ठेवतो.
भविष्यामध्ये शेअर्सची किंमत घसरल्यानंतर तो त्या कमी किमतीत ते शेअर्स खरेदी करतो आणि विक्री वजा खरेदी इतका नफा प्रत्यक्षात कमवतो. मात्र प्रत्यक्षात अंदाजानुसार शेअर्सची किंमत कमी झाली नाही आणि ती उलट वाढली तर शेअर आधीच्या प्रचलित कमी किमतीत विकल्यामुळे त्याला तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे अंदाज अचूक असतील तरच शॉर्ट सेलिंग व्यवहारामध्ये फायदा होतो आणि अत्यंत कमी कालावधीत नफा कमवण्यासाठी शॉर्ट सेलिंगचा उपयोग होतो. आणि यानंतर आपण घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपल्या सोबत असणारे आहेत आमचे तज्ज्ञ राजेश तांबे. त्यांच्याशी तुम्ही थेट संपर्क करू शकता. शेअर बाजाराविषयक तुमच्या शंका आणि प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता. तेव्हा डायल करा 1800-2210-10 आमचा टोल फ्री क्रमांक. पाहत राहा पासवर्ड श्रीमंतीचा. झी 24 तास एक पाऊल पुढे.